ऐक ना, आपण आउट ऑफ इंडिया कधी जातोय वेकेशन साठी? आउट ऑफ इंडिया असं बोलते जसं बाजूच्या गावात जत्रेलाच चाललोय आपण. त्यात काय झालं? अगं वेगळा देश, वेगळी माणसं, वेगळं वातावरण, थोडी तरी भीती वाटायला पाहिजे ना माणसाला. मला नाही कसली भीती वाटत. रश्मी, तुला ऑफिस वरून घरी यायला एवढा उशीर का झाला? अरे रिक्षावाले थांबायलाच तयार नव्हते. म्हणून काय तू आपल्या त्या चौकातून एकटी चालत आलीस? हो, बरं आत तर येऊ दे मला. अगं पण आपल्याकडे येताना तो एरिया लागतो, तिथे टपोरी बसलेले असतात. तुला अक्कल नाही आहे का? तिथून तू चालत आलीस, भीती नाही वाटत तुला? मला नाही कसली भीती वाटत. नाही तरी पण तू मला प्रॉमिस कर की ह्यापुढे तू त्या रस्त्याने येणार नाही चालत. बरं, प्रॉमिस. रश्मी, तू किचनच्या ओट्यावरती का चढलीस? साफसफाई करते रे. अगं पण ओट्यावरून खाली पडलीस, पाय तुटला तर काय करशील? किती घाबरतोस रे? मला नाही भीती वाटत. बस आता बस इथं बस. काय का तुझं? प्रत्येक वेळेला मी नाही घाबरत, मला नाही भीती वाटत, काय दगडाची बनली आहेस का? नाही, तशी झुरळाला सुद्धा बघून पळून जाईन इतकी घाबरी आहे मी. अगं मग भीती का नाही वाटत तुला? कारण तू आहेस ना माझ्या आयुष्यात. घरात सतत माझ्या सोबत असतोस, बाहेर गेले तरी 100 वेळा कॉल करतोस, ऑफिस मधून कितीही थकून आलास तरी कधी कधी लाडाने माझे पाय चेपून देतोस. ज्या मुलीला आपल्या नवऱ्याकडून बापासारखं प्रेम मिळत असेल त्या मुलीच्या मनात कसली आली भीती? आउट ऑफ इंडिया, अनोळखी देशात वॅकेशनला जायची भीती. तू सोबत असशील तर कुठेही घेऊन जा, मी निर्धास्त असेल. आणि त्या टपोरी मुलांसमोरून चालत यायची भीती. अरे ती मुलं तुझ्या एका फटक्याची आहेत. तुझा कराटेचा ब्लॅक बेल्ट मी अजूनही जपून ठेवलाय कपाटात. आणि आता साफसफाई करताना पडली असतीस तर? माझा पाय जरी मोडला असता ना तरी अर्धा तर तुझ्या काळजीनेच बरा झाला असता. आईला, इतका भारी आहे मी? हो. जी बायको आपल्या नवऱ्याशी प्रामाणिक राहून निर्धास्तपणे सगळ्या गोष्टी करू शकते तिचा नवरा भारीच असतो. जा मग, मला मस्त वेग आहे ना, आलं मार्केट चहा टाक. जा जा. गेला लगेच हवेत गेला. तुझ्या ना स्तुती काय केली मारतेस तुझी? काय? अगं मारू नको. हवेत ए, जातो. काय मी तुला घाबरायला लागेल, मी तुझी भीती वाटायला लागेल तुला. पण मी माझ्या बायकोला घाबरतो. घाबरतो? हा. माझ्या बायकोला नाही घाबरत. घाब